हॅलो, कसे आहात तुम्ही माझे व्ह्यूवर्स? 2024 या वर्षामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माय टॅरोटीडीमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. युनिव्हर्सल आपल्याला सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य हे सगळं आपल्या लाईफमध्ये घेऊन येऊ द्या, ही मी प्रार्थना करते. तर आजची आपली राशी आहे मीन राशी. 2024 या वर्षाची मीन राशी आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे? सामाजिक, आर्थिक, फायनान्स, रिलेशन, करिअर, शैक्षणिक काय काय आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट राहा आणि पॉझिटिव्ह राहा. याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर खूप आपल्याला चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्याला काही सावधगिरीचा काही इशारा दिला असेल, काही सांगितलं असेल, तर त्यासाठी आपल्याला नाराज व्हायचं किंवा तणावामध्ये जायचं काही कारण नाही आहे. कारण जे आहे युनिव्हर्सलमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या तर आपल्याला ॲक्सेप्ट करायच्याच आहेत. फक्त इथं टॅरो कार्डच्या माध्यमातून आपल्याला हे समजतं की साधारणपणे ह्या वर्षामध्ये आपल्यासाठी काय काय गोष्टी घडू शकतात आणि कुठल्या गोष्टीची आपण सावधानता बाळगायला पाहिजे. या रिलेटेड हे जे काम आहे टॅरो कार्ड आपल्यासाठी गोष्टी सांगत असतं. आपल्याला त्या ऐकायला पाहिजेत, माहिती करून घ्यायला पाहिजे आहेत. आणि मी माई आपल्या सेवेसाठी हजर आहे. चला तर माझे मीन राशीचे जे व्ह्यूवर्स आहेत 2024 आपल्यासाठी काय घेऊन आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. आपण नेहमीसारखे स्टेन कार्ड याच्यातले काढून घेणार आहोत, जे की मला जे इंटेटिव्हली वाटतात त्याच्यातले मी एक एक कार्ड याच्यातले काढून घेते. आपली पण एनर्जी इथे खूप महत्त्वाची असते. थँक्यू व्हेरी मच. नाईट ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आलेली आपल्याला बॉटम ऑफ द डेक. नाईट ऑफ सॉर्ड्स आपल्याला काय सांगायला लागलेला आहे? बरीच गती आलेली आहे, बराच वेगवान आपला प्रवास चाललेला आहे, खूप सारी सफलता ते घेऊन यायला लागलेला आहे. किंग ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आलेली आहे आपल्याला फर्स्टच. पुन्हा आपल्याला डेथची एनर्जी आलेली आहे. फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. जी एक आपली चेन चाललेली होती, एक ट्रॉमाची चेन चाललेली होती, ती आपली चेन इथे संपायला लागलेली आहे. द फुलची एनर्जी आलेली आहे. एक न्यू बिगिनिंग, न्यू ऑपॉर्च्युनिटी, एक इव्हेंटच्या काही गोष्टी, काही सेलिब्रेशनच्या गोष्टी. क्वीन ऑफ सॉर्ड्स आलेला आहे. व्हेरी गुड. आपल्याकडे किंग ऑफ सॉर्ड्स पण आलेला आहे, क्वीन ऑफ सॉर्ड्स पण आलेला आहे. नंतर आपल्याकडे आलेला आहे जस्टिसची एनर्जी निघून आलेली आहे. आपल्याकडे एट ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली आहे. पुन्हा आपल्याकडे नाईट ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. सेवन ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. द लव्हरची एनर्जी निघून आलेली आहे. आणि मॅजिशियन आलेलं आहे. द लास्ट आपल्याला जे कार्ड येणं निघून आलेलं आहे. खूप छान एनर्जी निघून आलेली आहे. तर इथं जे मला पहिल्यांदा दिसत आहे ते क्वीन ऑफ सॉर्ड्स आणि क्वीन ऑफ सॉर्ड्स. कारण हे जे हजबंड वाईफ आहे यांच्या रिलेटेड जर सांगायला गेलं तर आपल्याला हे दिसतं की जे हजबंड वाईफ आहेत दोघंही खूप ॲग्रेसिव्ह आहेत, खूप एनर्जेटिक आहेत. पण फॅमिली लाईफमध्ये जर विचार केला तर व्हायला लागलेलं काय आहे की आपल्या फॅमिली लाईफमध्ये दोघांचा पण ॲटिट्यूड, दोघांचा पण इगो, याच्यामुळं जो एक संघर्ष तयार व्हायला लागलेला आहे, एक वाद तयार व्हायला लागलेला आहे. तर इथं आपल्याला थोडंसं सांगितलेलं आहे की आपल्याला त्या वेनं जायचं नाही, ॲग्रेसिव्ह वेनं जायचं नाही आहे, फॅमिली लाईफ डिस्टर्ब करायचं नाही आणि फॅमिली रिलेशनमध्ये एक दरार तयार होईल आणि मॅटर कुठे ना कुठेतरी
लिगल इश्यू होऊ शकेल अशा पद्धतीनं आपल्याला पुढे हा विषय घेऊन जायचं नाही आहे. तर इथे आपल्याला दोघांना पण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून राहायला सांगितलेलं आहे. दोघांना पण एकमेकांना समजून घेण्यासाठी जी एनर्जी निघून आलेली आहे, कारण इथं जी एनर्जी निघून आलेली आहे तीच मी एनर्जी आपल्याला सांगायला लागलेली आहे. मी काही माझी मनाची एनर्जी नाही सांगत आहे, कारण क्वीन ऑफ सॉर्ट्स आणि किंग ऑफ सॉर्ट्स आणि जस्टिस ह्या ज्या एनर्जी निघून आलेल्या आहेत, जर आपण आपल्या स्वतःवर संयम जर हरवला आणि दोघांनी पण जर थोडासा एक एक स्टेप जर पाठीमागं जर घेतलेली नाही, तर आपलं कारण नसताना फॅमिली लाईफ जे आहे ते अतिशय डिस्टर्ब होणार आहे. तर इथं आपल्याला पहिलंच जे प्रिकॉशन निघून आलेलं आहे, आपल्याला 2024 या वर्षामध्ये जे आहे ते आपलं स्वतःचं रिलेशन सांभाळायचं आहे. इथं हे पण म्हणता येईल की पार्टनरशिपमध्ये जर कोणाचा बिझनेस चाललेला असेल तर आपल्याला इथं पण तेच गोष्ट करायची आहे. अंडरस्टँडिंगनं आपल्याला जायला सांगायला लागलेलं आहे. दोघांचा पण व्ह्यू ॲक्च्युली जो आहे तो बरोबर असतो, पण दोघांना पण असं वाटतं की एकमेकाच्या अपोजिट जे आहे ते आपलं चाललेलं आहे. आणि म्हणून पार्टनरशिपमध्ये पण जर तुम्ही असाल तर इथं कारण नसताना आपल्या बिझनेसवर याचा परिणाम होऊ शकतो. आणि ही सुद्धा एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेली आहे की हा मॅटर ॲक्च्युली लिगल इश्यूपर्यंत पोचू शकतो. तर ॲक्च्युली अंडरस्टँडिंगनं जर तुम्ही गेला तर ह्या साऱ्या गोष्टीमध्ये आपला खूप सारा परिवर्तन होणार आहे. कारण इथं आपल्याकडे डेथची एनर्जी आलेली आहे. डेथची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की ज्या गोष्टीच्या घडामोडी इतक्या वर्षापासून ज्या तुमच्या चाललेल्या होत्या, भले तुमचं फॅमिली लाईफ असेल, सोशल लाईफ असेल किंवा बिझनेस लाईफ असेल, जिथं पण कुठं ते पार्टनरशिप बरोबर तुमचं रिलेशन आहे, त्या पार्टनरशिपमध्ये आपल्याला सांगायला लागलेलं आहे जी एक तिची चेन चाललेली होती त्याच्यामध्ये परिवर्तन दिसायला आलेलं आहे आणि पॉझिटिव्ह वेनं परिवर्तन दिसायला आलेलं आहे. कारण इथं फुलची एनर्जी आपल्याला आलेली आहे. तर फुलचा अर्थ आपल्याला असा असतो, डेथचा अर्थ मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की जे आहे तो विषय संपलेला आहे एक, आणि द फुलची एनर्जी आपल्याला हे सांगते की जो आहे तो एक नवीन विषय चालू झालेला आहे. हा विषय सांगतो आपल्याला एक पॉझिटिव्ह वेनं त्या गोष्टीची सुरुवात व्हायला लागलेली आहे. तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून जो एक अनुभव तुम्ही घेतलेला होता की ज्या लाईफमध्ये तुमच्या डेलीच्या ज्या घडामोडी चाललेल्या होत्या त्याच्यावरनं तुम्ही जर काही एक ठोस ह्याच्यापर्यंत जर आला असाल, एक डिसिजनपर्यंत आला असेल, तर थोडंसं थांबा, वाट बघा. आणि मिसअंडरस्टँडिंग झालेलं असू शकतं हे, तर कशामुळे ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत ह्याचं आपल्याला परीक्षण करायला सांगितलेलं आहे. हे दोन्ही पण ठिकाणी होतं जिथं पार्टनरशिप बरोबर आपलं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या ठिकाणी पर्टिक्युलर ह्या मला गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. तर आपल्याला लिगल इश्यूपर्यंत आपल्याला त्या मॅटर जाऊ द्यायच्या नाही आहेत, कारण लिगल इश्यूपर्यंत जरी गोष्टी गेल्या तरी तुम्हाला दोघांना पण त्या गोष्टी त्रासदायक होऊ शकतं. म्हणून आपल्याला एक चांगली फुलची एनर्जी आपल्याला ही आलेली आहे की जरी मिसअंडरस्टँडिंग झाले असतील तर ते जुने विषय जे आहेत तो खूप सारी क्लिअरिटी मिळणार आहे, विषय सगळे क्लिअर होणार आहेत. आणि याच्यातून एक तुमचं 2024 हे जे वर्ष आहे दोघांच्या संगणमतानं जे घडणार आहे ते चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला आलेलं आहे. तर तुम्ही त्या गोष्टीचं स्वागत करा. मेन जे आपल्याला इथं दिसून जे आलेलं आहे पार्टनरशिप रिलेटेड जे चाललेला वाद होता त्या वादाच्या रिलेटेड गोष्टी चाललेल्या होत्या. तर या गोष्टीसाठी जरा आपण थोडासा टाईम द्या, विचार करा आणि अंडरस्टँडिंगनं विषय तो थोडासा तुम्ही तो हाताळा. थोडक्यात आपल्याला हे सांगितलेलं आहे. कारण द लव्हरची एनर्जी आपल्याला तेच सांगायला आलेली आहे. इथं पण आपल्याला ज्याच्याबरोबर ही पार्टनरशिप चाललेली आहे त्या रिलेटेड सांगायला आलेलं आहे. मग हे लव्ह रिलेशनशिपमध्ये जे काही जोडपी असतील किंवा हजबंड वाईफ असतील किंवा बिझनेसमध्ये पार्टनरच्या स्वरूपामध्ये असतील, तर या सर्वांसाठी इथं एंजल्सना ब्लेसेस घेऊन आलेले आहेत. या द फूल आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं जे मॅजिशियनची एनर्जी जी निघून आलेलं आहे, इथं समोपचारानं गोष्टी मिटण्यासारख्या दिसायला लागलेल्या आहेत. आणि ज्यांना पण रिलेशनशिपमध्ये आहे आता आणि मॅरेजपर्यंत आपल्याला हा विषय तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर इथं थोडासा डिस्टर्बन्स आपल्याला याच कारणामुळे दिसायला लागलेला आहे की जी मतं आहे त्या मतामध्ये खूप सारी भिन्नता आपली व्हायला लागलेली आहे. आणि पुढचा वे तुम्हाला ॲक्च्युली जो आहे तो राईट आहे का रॉंग आहे ह्या डिसिजनमध्ये आपण अडकून बसलेले आहात हे थोडक्यात दिसायला लागलेलं आहे. दुसरी आपल्याकडे जर फायनान्सच्या रिलेटेड जर बघितले आपण तर तुम्ही ज्याच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये आहात किंवा ज्याला बरोबर घेऊन काम करत आहात, इथे आपल्याला सांगायला लागलेलं आहे की दोघांना पण एकमेकाचं सपोर्टची गरज आहे. आणि त्याशिवाय आपला फायनान्स जो आहे
तुम्ही जो एक टार्गेट ठेवलेलं होतं त्या टार्गेटपर्यंत आपलं हे जाऊ शकणार नाही आहे. त्या एमपर्यंत जर पोचायचं असेल तर दोघांना पण एकमेकाची इथं आपल्याला गरज आहे हेच दाखवायला आलेलं आहे. नाईट ऑफ कपची एनर्जी आपल्याला हेच निघून आलेलं आहे की खूप जर एज्युकेशनमध्ये विद्यार्थीच्या रिलेटेड जर बोलायला गेलं आणि जे एक जॉबच्या रिलेटेड त्यांनी जर कुठे इंटरव्ह्यू वगैरे दिला असेल आणि ते एक लेटरची जर वाट बघत असतील तर इथं आपल्याला नाईट ऑफ कप्सची एनर्जी आणि द फुल चेन द मॅजिशियनची एनर्जी जी आलेली आहे ती निघून ही सांगायला आलेलं आहे की यस हे आपलं 2024 हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगलं घेऊन आलेलं आहे. एज्युकेशनसाठी सुद्धा आणि करिअर वाईज जर बघितलं तर यासाठी सुद्धा आपले हे वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं निघून आलेलं आहे. मॅजिशियन याचाच अर्थ आपल्याला असा होतो की आपल्या क्षेत्रामध्ये अशी काही लोक आपल्याला भेटत जातील आणि आपल्याला योग्य पद्धतीनं गाईडलाईन करत जातील. हा एक तुम्हाला एक जो मिळणारा बेनिफिट आहे ते 2024 या वर्षात घेऊन आलेला आहे. त्याचप्रमाणे मॅजिशियनची एनर्जी आपल्याला ही पण सांगते की तुम्ही जे बोलाल त्या लोकांच्यावर प्रभाव पडणार आहे आणि ते लोकांना त्या गोष्टी पटणार आहेत. ते लोक तुमच्याशी सहमत होणार आहेत आणि याच्यातून एक तुमचं चांगली ग्रोथ इथं आपल्याला दिसायला लागलेली आहे. आणि मॅजिशियनची आपली एक एनर्जी ही पण पॉझिटिव्ह वेनं सांगायला लागलेली आहे की असे काही मिरॅकल होतील की सडनली ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित केलेल्या नसताना त्या गोष्टी तुम्हाला 2024 या वर्षी जे आहे तुमचे गॉड, तुमचे ॲन्सेस्टर, एक युनिव्हर्सल जे एंजल्स तुम्ही ज्याला कुणाला मानता, एक मिरॅकल तुमच्या लाईफमध्ये घेऊन यायला लागलेला आहे. सडनली एक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक सरप्राईजच्या स्वरूपामध्ये एक आनंददायक अशा बातम्या आपल्या लाईफमध्ये येणार आहेत. मग याच्यामध्ये तुमचं प्रमोशन असेल, तुमचं करिअर असेल, तुमची इन्क्रीमेंट असेल किंवा तुम्हाला अदर स्टेटमध्ये अदर कंट्रीजमध्ये जाऊन स्वतःला सेटल होण्यासाठी जे काही तुम्ही स्वप्न जर बघत असाल तर यावर्षी आपल्याला खूप पॉझिटिव्ह वे ॲटोमॅटिकच आपल्याला ओपन व्हायला लागलेला आहे अशा पद्धतीने दिसायला लागले. तर फुलची एनर्जी आणि मॅजिशियनची एनर्जी दोन्ही कार्ड जे आपल्याला आलेले आहे ते मेजर अर्कानाचे कार्ड निघून आले जे आपल्या मेन राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह कार्ड आपले आहेत. फुलची एनर्जी आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की थोडं इतरांचं पण आपल्याला ऐकायला पाहिजे आहे. जो आपला एक अट्टहास असतो, जो एक आपला ॲटिट्यूड असतो, एक स्वतःला सगळं ज्ञान असल्याप्रमाणे जे एक आपण समोरच्या पुढं स्वतःला रिप्रेझेंट करत असतात तर इथं आपल्याला सांगितलं की आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे. आपल्याला इतरांचं पण ऐकायचं आहे आणि त्याच्यातून एक मिडल वे काढून आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्याशिवाय आपली जी एक ग्रोथ आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी ग्रोथ व्हायला पाहिजे आहे, ती ग्रोथ याशिवाय होणार नाही. थोडंसं तुम्ही इतरांनाही सहकार्य करायला पाहिजे आणि तुम्ही इतरांचंही ऐकून त्यांचंही मत समजून घेऊन आपल्याला हा रस्ता जर पुढं तुम्ही घेऊन गेला 2024 या वर्षामध्ये तर आपली खूपच सगळ्या गोष्टीमध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रिलेशन या साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं यश आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक नेम फेम यावर्षी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेला आहे. द लवरची एनर्जी ही आपल्याला सांगायला लागलेली आहे की जे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांना मॅरेजपर्यंत पुढे विषय घेऊन जायचा आहे, थोडासा आपल्याला डिस्टर्बन्स दिसायला लागलेला आहे. पण यावर्षी ही गोष्ट मॅरेजपर्यंत सक्सेस होण्यामध्ये आपल्याला एक सक्सेस मिळणार आहे. तर इथं साधारणपणे येसचं आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. तर थोडक्यात काय आहे, थोडासा जो आपला आग्रही हट्टी स्वभाव म्हणा किंवा सगळ्या गोष्टी स्वतःला माहीत आहेत हा एक स्वतःचा असणारा अहंकार म्हणा इथे आपल्याला थोडासा सोडून देण्यासाठी सांगायला लागलेला आहे युनिव्हर्सल. बाकी इथे आपली अचिव्हमेंट खूप चांगल्या पद्धतीची आहे. एक न्यू प्रॉस्पेरिटी, एक न्यू ग्रोथ, एक न्यू सक्सेस, न्यू गोष्टी ज्या पण गोष्टी जर तुम्ही मॅनिफेस्टेशन केल्या आहेत त्या गोष्टी आपल्याकडे यावर्षी ॲट्रॅक्ट झालेल्या आहेत. इनोसन्सची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. तुम्हाला असं वाटतं की सगळं जग मला फसवतं आणि मी फसलो जातोय आणि याच्यातून माझं खूप सारं नुकसान होतं. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात. तो तुमच्या लाईफमध्ये आलेला तसा तो अनुभव असतो. पण प्रत्येक वेळेला अशा पद्धतीची गोष्टी घडतातच असं नाही. बऱ्याच वेळेला एक मिसअंडरस्टँडिंगची गोष्ट होऊ शकते. जे याच्यामध्ये आहेत क्रिएटिव्हिटीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन काहीतरी स्वतःचं चालू होईल ज्याच्यातून त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीला काही ना काहीतरी आपल्या इथे स्कोप मिळणार आहे. तर आपल्याला जो एक छंद आहे तो छंद आपल्याला जोपासण्यासाठी सांगायला लागलेला आहे. वी आर द वर्ल्डची एनर्जी आलेला आहे. समाज जो आहे
तो एकट्यानं चालत नसतो, समाजामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तर पुन्हा आपल्याला तीच एनर्जी सांगायला लागलेली आहे. सर्वांना घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही किंवा आपली उन्नती करून घेता येत नाही. तर सर्वांना आपल्याला बरोबर घेऊन जायसाठी सांगायला लागलेलं आहे. सर्वांसाठी रिस्पेक्टेडचं काळ आलेलं आहे. इतरांनाही आपला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, आपणही आपला रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. या रिलेटेड आपली ही एनर्जी निघून आलेली आहे. स्लोविंग डाऊन, बराच वेळेला मध्ये मध्ये अशा काही गोष्टी होत राहतील की एक तुमची जी गाडी आहे सुसाट वेगानं चाललेली आहे आणि मध्येच त्याला अशा पद्धतीनं ब्रेक मिळालेला आहे की फार मोठा तो एक थोडासा लॉंग ब्रेक असू शकतो. तर यासाठी आपल्याला पण काळजी घ्यायची आहे की तो जो ब्रेक, ती जी आपली गाडी जी एक फास्ट टॅगवर निघालेली होती, थोडंसं मध्ये त्याला जरा ब्रेक लागू शकतो. यासाठी स्वतःला एक माइंडली प्रिपेअर व्हावं लागेल. क्रिएटरची एनर्जी निघून आलेली आहे. थोडासा मेडिटेशनचा आपल्याला आसरा घ्यायला सांगितलेला आहे, हिलिंगचा आपल्याला आसरा घ्यायला सांगितलेला आहे. स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये पण जे कोणी असतील तर त्यांची यावर्षीची जी आहे ती ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेली आहे. अबंडन्स आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं अट्रॅक्ट व्हायला लागलेला आहे. फायनान्शियल आपली एनर्जी जी आहे आपल्याकडे खूपच चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे येत आहे. तुम्ही स्वतः त्यासाठी पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला सांगायला लागलेलं आहे. बियॉन्ड द इल्युजन आलेली आहे एनर्जी. ज्या पण गोष्टी जिथे लोकांची एक विचार करण्याची क्षमता थांबलेली असते, तिथून पुढे एक तुमची विचार करण्याची जी एक नवीन पद्धत चालू होते, तर त्याला कुठे ना कुठे तर चॅनलाइज होणार आहे आणि युनिव्हर्सल खुद आपल्यासाठी ह्या गोष्टी आपल्याकडे पाठवणार आहे. इनर वॉइसच्या थ्रू, मेडिटेशनच्या थ्रू आणि ड्रीमच्या स्वरूपामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजायला लागतील. कारण आपली स्पिरिच्युअल अवेकनिंग जे व्हायला लागलेलं आहे, यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजणार आहेत. एकंदरीत बघता थोडासा आपला आग्रही स्वभाव, थोडासा आपला रागीट स्वभाव हा जरा बाजूला ठेवला तर आपली जी वाटचाल आहे याच्यामध्ये खूप चांगलं 2024 हे वर्ष आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. पॉझिटिव्ह वेनं तुम्ही जर गेला आणि मिसअंडरस्टँडिंग हा जो एक प्रकार बरेच वर्षापासून आपल्या लाईफमध्ये चाललेला होता, त्याला थोडासा सांभाळा, तर बाकी आपलं 2024 हे जे वर्ष आहे ते खूप चांगलं आहे. तर ही आजची आपली राशी होती, मीन राशी 2024 या वर्षाची. आपल्याला जितक्या गोष्टी रेझोनेट होतात तेवढ्या आपण ठेवून घ्या. ज्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाहीत त्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.